हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण हा सारा भाग आज मान्सूनने व्यापून टाकलाय। पुणे वेधशाळेने ही माहिती दिली आहे। कोकणातल्या बाजूने तर मुंबईत साताऱ्याकडून पुण्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या सरी दुपारी 1:30च्या सुमाराला जोरात बरसल्या आहेत। 24 ते 48 तासात मुंबईत पाऊस दाखल होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेने आधीच वर्तवला होता। त्यानुसार आज मान्सूनचं मुंबईत आगमन झालं। 2016च्या तुलनेत मान्सून 8 दिवस आधीच मुंबईत पोहोचलाय, पण गेल्या वर्षी ही तारीख 20 जून होती। त्याआधीच्या म्हणजेच 2015 मध्ये मान्सून आजच्या म्हणजेच 12 जूनला मुंबईत दाखल झाला होता। मुंबई में तो बारिश पहले से ही हो रही थी, ये पूना में ज़रूर बारिश नहीं थी। मानसून जो है अभी मुंबई भी कवर कर, उसके बाद वलसाड़, नासिक, परभनी, आदिलाबाद होते हुए कोस्टल आंध्र प्रदेश होकर के बंगाल की खाड़ी, उसके बाद उत्तर पूर्वी राज्यों में मानसून पहुंच गया है। उत्तर पूर्वी राज्य लगभग पूरे राज्य कवर हो गए हैं। राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांचा उत्साह वाढला। खरीपासाठी बळीराजाने जोरदार तयारी सुरू केली। आमचे सातारा प्रतिनिधी विकास भोसले यांनी कराड परिसरातल्या शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन केलेली ही खास बातचीत। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अखेर राज्य शासनाला कर्जमाफी द्यावी लागली। अल्पभूधारकांना कर्जमाफी देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने केला आहे। मात्र खऱ्या अर्थानं बांधावरील शेतकऱ्याला याबद्दलचं मत काय, त्याला काय वाटतं या कर्जमाफीबद्दल, हे आपण जाणून घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात आलेलो आहोत आपण, आणि आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। आपण त्यांना विचारूया, काय सांगाल कर्जमाफीबद्दलचं? खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांच्या घरात आज दिवाळी झाल्या कर्जमाफीमुळे। हे सर्वांना महाराष्ट्रात असो किंवा भारतात असो सर्वांना याचा लाभ होईल। मी जवळजवळ 90,000 रुपये पीक कर्ज घेतलेलं आहे आणि माझं ते थकीत आहे आणि ते माझं माफ होईलच, म्हणजे आता होणारच आहे। ह्याच्यामुळे बराचसाच फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे आणि आत्महत्या बऱ्याचशाच रोखल्या जाणार आहेत। हे सरकारने टाकलेलं पहिलं पाऊल चांगलं आहे। जर शेतकरी जगला तर सगळी जगली आणि महाराष्ट्र बी ह्यात पद्धतीने मोठा होईल, तर शेतकऱ्यांचा पहिल्यांदा टाकलेलं पाऊल हे चांगलं आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो। माझी जमीन आहे 3 एकर। 3 एकरामध्ये मी 70,000 पीक कर्ज घेतलेलं आहे आणि ते माझं थकीतच आहे। तरी मी ते फेडण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण शेतीतलं उत्पन्न मला काही निघत नाही, कारण आमची बागायत जास्त जमीन नसल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होत नाही। तरी ह्या सरकारने जे कर्ज माफ केलं त्याच्याबद्दल मला त्यांचा अभिनंदन आहे आणि आनंदही वाटतो त्याबद्दल। शासनानं हमीभाव द्यावा इतर पिकं जी आहेत, सोयाबीन असेल किंवा इतर पिकं जी आहेत त्याबद्दल काय वाटतं मला? नाही, त्यांनी जे पिकासाठी जे म्हणजे पैसे जे ठरवून द्यावे त्यांनी ते किंवा दर त्याचे ठरवून द्यावेत, कारण व्यापारी लोक आमच्याकडून घेताना एकदम हलक्या ह्याने घेतात, त्यामुळे आम्हाला त्याचा फायदाही होत नाही। तर त्यांनी तो भाव बांधून द्यावा एवढीच माझी विनंती आहे त्यांना। बांधावरच्या शेतकऱ्याला अत्यंत आनंदी आहे, कारण त्याचं कर्ज माफ झालेलं आहे। मात्र शासनानं आगामी काळात कर्जमाफी दिली नाही तरी चालेल, मात्र मालाला योग्य किंमत, हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन सागर दंडवतेसह विकास भोसले, झिमडिया, सातारा। राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली असली तरी काही निकषांच्या आधारे ही कर्जमाफी दिली जाणार आहे। कर्जमाफीचा प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ व्हावा आणि सधन शेतकरी त्यातून वगळले जावेत असा सरकारचा प्रयत्न आहे। त्यासाठी निकषांच्या आधारे कर्जमाफी असा उल्लेख घोषणा करताना सरकारने केला आहे। निकषांमुळे प्रामुख्याने खालील शेतकऱ्यांना वगळलं जाण्याची शक्यता आहे। निकषांच्या बाबतीत सरकारने काहीही अधिकृत घोषणा केली नाही, तरीही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खालचे निकष जवळपास लागू होऊ शकतात। आपण पाहूयात हे निकष काय असू शकतील। आयकर भरणाऱ्या, नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही। 6 एकरपर्यंत शेती असणाऱ्यांना कर्जमाफी, त्यापेक्षा अधिक जमीन असणाऱ्यांना कर्जमाफी नाही। शेतीचे उत्पन्न ठराविक रकमेपेक्षा जास्त असेल तरीही माफी मिळणार नाही आणि बहुधा सरकारी कर्मचाऱ्यांना देखील यातनं 100% वगळलं जाईल। शेतकरी संपाच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यामधल्या सर्व बाजार समित्यातले व्यवहार पूर्णपणे बंद होते। त्याचा फटका शेतकरी, व्यापारी आणि शेती व्यवसायावर आधारित व्यावसायिकांना बसलाय। अवघ्या 10 दिवसात संपामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचं जवळपास 150 कोटींचं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 दिवसाच्या खंडानंतर पुन्हा एकदा खरेदी विक्रीला सुरुवात झाली आहे। कांद्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रसिद्ध असून शेतकरी संपामुळे गेले 10 दिवस इथले सगळे व्यवहार ठप्प होते। मात्र सरकारनं अखेर नमतं घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी संप मागे घेतला।
आणि लासलगाव बाजार समितीत व्यवहार पूर्ण सुरळीतपणे सुरू झाले. शेतकऱ्यांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना मात्र या संपाचा मोठा फटका बसला. 1 तारखेपासून बाजार समिती बंद असल्या कारणाने बाहेरून जे शेतकरी आमच्या गावाला जे मार्केट कमिटीत माल आणत होते तो माल आणणं बंद झाल्यामुळे आमच्याकडं जो ग्राहक वर्ग येणार तो नाश्त्याचा ग्राहक वर्ग येणारा तो काही न आल्यामुळे आम्हाला 2-5 दिवसात तोटा सहन करावा लागला भरपूर. शेतकरी संपामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचं जवळपास 150 कोटींचं नुकसान झालंय. मात्र आता बाजार समित्या पूर्ववत सुरू झाल्यामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. खरीपासाठी बियाणं आणि खतं खरेदीसाठी शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात हा कांदा एक्सपोर्ट होत असतो आणि ते एक्सपोर्टसुद्धा या ठिकाणी थांबल्यामुळे हा संपूर्ण कांदा आज थांबल्यामुळे भविष्यात याचे दर कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. आणि आज शासनाने जो काही कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तो लवकरात लवकर त्याचं या ठिकाणी होणं गरजेचं आहे. शेतकरी संप मिटल्यामुळे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत होत असल्यानं शेतीमालाच्या व्यवहाराला पुन्हा गती मिळणार आहे. चेतन कोळससह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला. यवतमाळच्या पांढरकवडा इथं बियाण्यांच्या अवैध कारखान्यावरती पोलीस आणि कृषी विभागाच्या पथकानं छापा घातलाय. 10 लाखांच्या वर बनावट बीटी कॉटन बियाणं जप्त करण्यात आलंय. कृषी साहित्य विक्रीचा कुठलाही परवाना नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बियाणं साठवून त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून हा छापा मारण्यात आला. पोलिसांना सूचना दिली, तिथं छापा मारला असता कल्पवृक्ष BG2, शोयानो BG2, KCHH 904 BG2, टागोर BG2, कल्पवृक्ष बोलगाट BG2 या कंपन्यांची खुली पाकिटं, बनावट बियाणं, वजन काटे, सेलिंग मशीन तसंच बनावट औषधांचे डबे असं 18 लाखांचं साहित्य पोलिसांना मिळून आलं. आरोपींच्या विरोधात फसवणुकीसह कापूस बियाणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला गेला. आणि प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे. खरीपात बोगस बियाणं विकलं जातं, शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागतो. पोलिसांनी, कृषी विभागानं, सजग सामाजिक कार्यकर्त्यांनी बोगस बियाण्याच्या बाबतीत कडक कारवाई करावी. कुठल्याही हप्तेखोरीला सरकारी यंत्रणेनं बळी पडू नये हे कळकळीचं आव्हान आहे. आपल्यापर्यंतही माहिती असेल तर झी24 तासच्या क्रमांकावरती देखील आपण बोगस बियाण्याबाबतीतली माहिती कळवू शकता. एक ब्रेक घेतोय, लगेचच परतो. धान्याचं कोठार अशी ओळख असलेल्या गोंदियामधला शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळतोय, कारण सेंद्रिय तांदळाला बाजारात मोठी मागणी आहे. त्याला भावही चांगला मिळतो. विशेष म्हणजे गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याकरता विशेष प्रयत्न सुरू केले. गोंदियातील जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी विभागानं केलं. गोंदिया जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवला जात असून त्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 31 गट तयार करण्यात आले. या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सेंद्रिय तांदळाला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जिल्ह्यातील 21 गटांवर सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये सेवाभावी संघटनांचा समावेश आहे. शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्रात पहिल्याच दिवशी 3 क्विंटल सेंद्रिय तांदळाची विक्री झाली. तसंच 15 क्विंटल तांदळाची ग्राहकांनी मागणी नोंदवली. HMT तांदळाला प्रति किलो 60 रुपये तर जय श्रीराम तांदळाला प्रति किलो 70 रुपये किलो इतका दर मिळाला. चिनोर तांदळाला सर्वाधिक प्रति किलो 80 रुपये इतका भाव मिळाला. सेंद्रिय तांदळाला ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात सेंद्रिय धानाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. आमच्या गावात 50 लोकांचा एक गट आहे, सेंद्रिय गट म्हणून. त्या गटामार्फत आम्ही प्रत्येक शेतकरी 1-1 एकर पहिलाच वर्ष आहे आणि प्रत्येक शेतकरी 1-1 एकर आपण सेंद्रिय शेती आता करण्यास सुरुवात केली आहे. साहेबांकडून आदेश आलाय तर आतला ते विकायला तर विक्री झालाय सर. माझे 1.5 क्विंटल विक्री झाला आहे. तर यापुढे काय उत्पादन वाढवणार? हो सर, उत्पन्न तर जरूर वाढवणार. शेतीत वाढत्या रासायनिक खतं आणि औषधांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये सेंद्रिय शेतीमालाविषयी जागरूकता वाढू लागली आहे. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्राला मिळालेल्या प्रतिसादावरून हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. हीच बाब लक्षात घेऊन गोंदिया जिल्ह्यात सेंद्रिय धानाचं क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न सुरू केलेत. या धानाला बाजारात चांगला भाव मिळू लागलाय. जे शेतकरी सेंद्रिय पद्धतीने माल पिकवतील त्यांना गोंदियातले सगळे ग्राहक स्वतःहून माल मागायला तयार आहेत आणि ग्राहकांच्या बरोबर येत्या 1-2 महिन्यामध्ये किमान 50 बैठका प्रत्यक्ष ग्राहकांच्या संस्थांमध्ये जाऊन घरी जाऊन त्यांना तांदूळ शिजवून खायला घालण्याचं नियोजन
प्रोजेक्ट डायरेक्टर आत्मा यांनी केलेला आहे। ह्या नियोजनामध्ये आम्ही यशस्वी होऊ आणि यावर्षी सेंद्रिय तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात करून टाकू। कि वो चावल खाने के बाद बिना किसी एडिशन के, बिना घी के, बिना सब्जी के, बिना दाल के उस चावल को जब खाया तो मिठास ये अनुभव बताने के लायक है। जो खा के देखेगा उसे ही सही समझ में आएगा। इसको शब्दों में व्याख्यान करना बड़ा मुश्किल है। और सही में चावल का सही जो स्वाद होता है ओरिजिनल, वो खाने मिला, बहुत अच्छा लगा। पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असून एकट्या गोंदिया जिल्ह्यात खरीपात जवळपास 1.5 लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड केली जाते। मात्र जिल्ह्यात धान पिकाचा विक्रमी उत्पादन होऊनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नाही। त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडला असून त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलंय। त्यामुळे आगामी काळात गोंदिया जिल्ह्यात सेंद्रिय धानाला महत्त्व प्राप्त होणार आहे। माधव चंदन। ब्रेक नंतर कृषी क्षेत्रातल्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या। सातारा जिल्ह्यातला कोरेगाव हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। त्याचा परिणाम इथल्या शेतीवर पाहायला मिळतो। मात्र जिद्द आणि चिकाटी असेल तर खडकावरही हिरवं सोनं उगवण्याची किमया साधता येते। हे कुमठे गावचे एका जिगरबाज शेतकऱ्यानं सिद्ध केलंय। अनेक अडचणींवरती मात करून या शेतकऱ्यानं 3 एकरात तब्बल 67 टन टोमॅटोचं उत्पादन घेतलंय। सातारा जिल्ह्यातील कुमठे गावात सुधीर जगदाळे यांनी ही टोमॅटोची शेती फुलवली आहे। गेली 6 दशकं दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कोरेगाव तालुक्यात जगदाळे यांनी हे हिरवं स्वप्न साकारलं आहे। मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर दुष्काळावर मात करता येते, हे त्यांनी दाखवून दिलंय। पारंपरिक पद्धतीने शेती न करता एक व्यवसाय म्हणून शेती केल्यास त्यातून चांगलं उत्पादन घेता येतं, हे जगदाळे यांच्या टोमॅटोच्या शेतीतून पाहायला मिळतं। आधुनिक शेतीची कास धरत त्यांनी आपल्या 3 एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड केली। ही लागवड करण्यापूर्वी जगदाळे यांनी जमिनीची चांगली मशागत करून त्यात एकरी 5 ट्रॉली शेणखत आणि सेंद्रिय खत टाकलं। त्यानंतर त्यांनी शेतात 4 बाय 4 फुटाचे वाफे तयार करून घेतले आणि प्रत्येकी 2 फूट अंतरावर टोमॅटोच्या क्रांती या जातीच्या रोपांची लागवड केली। या वर्षात जो साधारण मी 15 एकर टोमॅटो लावली। 15 ऑगस्टला 6 एकर लावली होती, जानेवारीत 3 एकर लावली होती आणि आता 3 एकर आहेत। पण कुठल्याही पडाला दर गावला नाही आणि रोगाचा जास्त अटॅक आहे। पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन जगदाळे यांनी टोमॅटोसाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन केलं। योग्य पद्धतीने टोमॅटो पिकाचं नियोजन केल्यामुळे त्यांना 3 एकरात तब्बल 67 टन उत्पादन मिळाले। व्यापारी जर 400 रुपये 10 किलो विकले तर 150 पावणे 200 रुपयेच 10 किलो पट्टी लावते ती। आणि तिथं आता मुंबईत किरकोळ 100 रुपये आता आम्हाला तर चॅनलला समजते 100 रुपयानं जातोय, पण आम्हाला दर किती 13, 14, 15 रुपयेच मिळतोय। शेती करत असताना बियाणे, खते, औषधे आणि पाणी याचं योग्य पद्धतीने नियोजन केल्यास भरघोस उत्पादन घेता येतं, हे सुधीर जगदाळे यांनी दाखवून दिलं असून इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे। विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा। पीकपाणीमध्ये इथेच थांबतोय। शेतकरी बंधूंनो, उद्या पुन्हा भेटूयात कृषी विश्वातल्या महत्त्वाच्या बातम्यांसह। नमस्कार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।